हॅलो फ्रेंड्स, तर गुड मॉर्निंग. तर मस्त ऊन आहे आज कवळं. आणि आज किचनमध्ये मॉर्निंगची सुरुवात अद्रकपासून. हे आहे अद्रक. तर मग मी एक थोडासा तुकडा काढून घेतला आहे, चाकूने याचा छिलटा पण काढून घेतला आहे. तर कोणी कोणी ह्याला ग्राइंड करून पण पितं. तर मी आज ग्राइंड करत नाही, ह्याला वॉश करते. एक मिनटं. तर हे एवढासा तुकडा. आणि मी आवळा पाणी ऑलरेडी बनवून ठेवलं होतं. तर हे मी मॉर्निंगचं कधी कधी म्हणजे 2-3 दिवस म्हणजे रेग्युलर आवळा फ्रेश भेटतो आहे म्हणून रेग्युलर आवळा चालला आहे, म्हणजे कन्झ्युम करते. आणि हे आवळ्याचा तुकडा, कधी हळदीचा तुकडा. हे आहे बघा अद्रक, हाताजवळच ठेवते किचनमध्ये. भरपूर किचनमध्येच आहे मी आता. किचनमध्ये भरपूर आपले हेल्थ आहे. तर मॉर्निंगला माझे आजोबा पण काहीतरी चांगली गोष्ट आहे, हे काही वाईट गोष्ट नाही आहे. फक्त हे कंटाळा करतो आपण, तर त्याच्यासाठी कंटाळा करायला बिलकुल पण नाही पाहिजे. तर हे मी आता हे हळूहळू हळूहळू कुठले तरी कामं करत. आणि हे आवळा ज्यूस. तर हे मॉर्निंग रुटीन अशी चालते. तर किचनमध्येच आहे. तर आपण काय करतो, किचन सोडून बाकीचे मेडिसिन्स वगैरे घेत राहतो. तर मला वाटतं नाही, काही मॉर्निंगला जर एक तुकडा जर खाल्ला आपण, तर काय होणार, काय चांगलंच भेटणार आहे आपल्याला शरीर. काही झाल्यानंतरच आपण सगळे प्रयोग करत बसतो, तर काहीही होत नाही. तर ह्याच्यामुळं मी काय करते, रोजचा एक अद्रकचा तुकडा. जरा तिखट लागतो हळूहळू, जरा तिखट तर लागतो असा चरचर. पण मी हळूहळू थोडा काही कामं करत आपलं माइंड पण त्याच्याकडं वाईट विचार होत नाहीत, आपल्या माइंडसाठी पण चांगले. आणि हळूहळू त्याचा रस जेवढा जमल तेवढा, थोडासा राहिला तर टाकून दिला तरी चालेल, पण तेवढा रस हळूहळू आपल्या लाळीसोबत पोटामध्ये जायलाच पाहिजे, असे माझे आजोबा सांगायचे. तर खूप छान म्हणायचे नाही, स्वतः पण ते आता दिसतं, कळतं की ते खायचे. तर आम्ही बघायचो. तर आता वाटतं की ते सगळ्याच गोष्टी फॉलो करायला पाहिजे. आणि मग मॉर्निंगला थोडंसं किचनमध्येच ह्या मूव्स. कधी टाईम नाही भेटला तर असं कामं करत आपल्याला, म्हणजे घरचे कामं करत बिलकुल पण वेळ भेटत नाही, तर आपण हे पण असं फॉलो करू शकतो. तर हे 2-3 स्टेप. आणि मॉर्निंगला कधी उठलं तर थोडा योगा. आणि त्यानंतर मग असे थोडंसं हार्ड एक्सरसाइज करायला बाहेर जमत नाही, मग हे असं थोडं सकाळी थोडंसं श्वास, लॉंग ब्रीथिंग हे झालं आहे. मग त्यानंतर ही स्टेप आवळा ज्यूस आणि हे अद्रकचं. आणि मी हळूहळू किंचित घेते फ्रेंड्स, नाही असं. तर एकदम नाही चावतं, तिखट लागतं ना ते गाळ्यामध्ये. आणि नंतर हे मूव्स चालूच राहतं. आपल्याला ब्रेससाठी पण खूप चांगलं, हे रक्तस्राव पूर्ण चांगलं व्हायला पाहिजे, कानं. तर हे आता मी सध्या किचनमध्येच आहे, वेळ बिलकुल भेटत नाही. थोडं लॉंग ब्रीथिंगसाठी मी 5-10 मिनटं ते स्पेशल काढते उठल्यानंतर, फ्रेश वगैरे होऊन. त्यानंतर आज हे वर्किंग, बाहेर आता ऑनलाईन पण कामं करते मी, तर त्याच्यासाठी पण आता वेळ समोर तर नाही करू शकत असं. मग आता मी किचनमध्येच असं थोडंसं आपली एक्सरसाइज चालू होते. तर फ्रेंड्स, कसे वाटतात व्हिडिओज, आणि टाईम भेटत नाही त्यांच्यासाठी, हे खरंच आहे.